बघतोय. काय बघतोय आपण? स्टेट बोर्ड एनसीईआरटी. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी याचे हे कोणती पुस्तकं मानली जातात? ही बेसिक पुस्तकं मानली जातात. ओके. हो सर. आणि या बेसिक पुस्तकांमधून एमपीएससी आणि यूपीएससी क्वेश्चन्स विचारते, प्रश्न विचारते आहेत. हे सोडणं हो सर. म्हणजे ते पूर्वला पण विचारतात आणि त्याच्या आधारे मुख्याला पण विचारतात, दोन्ही टप्प्यांवर. बरोबर की नाही? हो सर. पूर्व परीक्षा आहे एमसीक्यूज बेसिसची. बरोबर. हो सर. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? बहुपर्यायी. बरोबर. हो सर. आणि मेन्स कशी आहे? लेखी स्क्रिप्ट. स्वरूप, डिस्क्रिप्टिव्ह. बरोबर. हो सर. आता तुला जे माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये आपण कॉन्सेप्ट पण डिस्कशन करतोय, ते कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी एक्सप्लेनेशन पण करतोय. बरोबर. हो सर. आणि त्याच्या बेसिसवरचे करंट अफेअर्स जे असतात ते पण आपण पर्यायाने चर्चा करत असतो. येस ऑर नो? हो सर. आता जे कॉन्सेप्ट आहेत किंवा जे वन लायनर्स आहेत असं आपण म्हणूया. ज्या वन लायनर काय असतात? एका वाक्यातल्या किंवा काही फॅक्ट्स असतात. काय असतात? फॅक्ट्स. फॅक्ट्स म्हणजे काय? समानतेचा हक्क. कलम क्रमांक कितवा? कलम क्रमांक 14. कलम क्रमांक 14. समानतेच्या हक्कात उप घटक कोणते? कायद्यासमोर समानता, कायद्याने समानता, कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य. बरोबर. हे हो सर. कुठून घेतले? हे सगळं माहिती काय झाली पूजा? फॅक्ट झाली. हे उदाहरणाच्या स्वरूपात मी तुला जे सांगितलं हे काय आहे? सगळं फॅक्ट्स. fact. म्हणजे ते अंतिम सत्य आहे, ते न बदलणार आहे. कलम क्रमांक 14 हा समानतेचा होता, समानतेचा आहे आणि समानतेचाच राहील. एस ऑर नो? हो सर. त्याच्यामध्ये 3 उपघटक आहेत, हे बदलतील का? नाही सर. ते कुठून घेतले? अमेरिका ब्रिटन मधून. त्या जागा बदलतील का? नाही सर. मग या फॅक्ट्सवर काय तयार होतोय? या फॅक्ट्स असतील, हे वन लायनर्स असतील, या कॉन्सेप्ट असतील, याच्यावर काय बनतात? प्रश्न. अगं प्रश्न तर बनतात, पण कोणते? बहुपर्याय. म्हणजे कोणत्या एमसीक्यू. टप्प्याचे? पूर्वज. पूर्वचे प्रश्न. ठीक आहे. हो सर. मग या फॅक्ट्सला पर्याय काय आहे लक्षात ठेवण्यासाठी? या फॅक्ट्स लक्षात ठेवावे लागतील की नाही? हो सर. मग या लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर हा एक पर्याय आहे. बरोबर. हो आणि सर. दुसरा मुद्दा समजून घेतलं पाहिजे, प्लस एकमेकांशी संबंधात लक्षात ठेवला पाहिजे असणारा संबंध जर समजून घेतला तर त्या गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या जातील. बरोबर. हो सर. आता विद्यार्थ्याकडे दोन पर्याय आहे. एखादा विद्यार्थी पाठांतर करून लक्षात ठेवेल आणि एखादा विद्यार्थी तो मुद्दा समजून घेईल पहिल्यांदा. त्या 14वं कलम नेमकं कोणत्या घटकाशी समानता, समानता काय आहे हे समजून घेईल आणि त्याच्यानंतर कायदा म्हणजे काय हे समजून घेईल आणि कायद्यानंतर कायद्या समोर समानता, समोर म्हणजे काय, ने म्हणजे काय आणि कायद्याचं राज्य म्हणजे काय, हे सगळं तो एक एक शब्द समजून घेईल. आणि त्याने जर ते लक्षात ठेवलं तर त्याला पाठ करायला कमी मेहनत घ्यावी लागेल किंवा लक्षात ठेवायला कमी मेहनत घ्यावी लागेल. येस ऑर नो? हो सर. आता हा विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की त्याने कोणता पर्याय वापरावा. ठीक आहे. हो सर. जो विद्यार्थी पाठांतर करणार आहे आणि कदाचित पाठांतर करून पास होणार आहे
त्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे. आणि मुख्य परीक्षेला लेखी उत्तर लिहिताना त्याला काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचे. म्हणजे मांडायचं आहे. बरोबर आहे. लिहायचं आहे. आणि कसं लिहायचं आहे? मुद्द्यांनुसार, मुद्द्यांच्या आधारे. तुम्हाला प्रश्नात जे विचारलेलं आहे त्या आधारावर तुम्हाला मुद्दे मांडायचे तुमच्या उत्तरामध्ये. येस ऑर नो? हो सर. ज्याचं पाठांतर आहे त्याने समजून घेतलेलं आहे का? नाही सर. मग त्याला एक्सप्लेन करताना जमेल अशी खात्री वाटते का? नाही सर. जो समजून घेणार आहे आणि त्याचा एकमेकांशी संबंध लावून जो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल त्याला पूर्व पण पास व्हायला सोपी जाईल आणि मुख्य परीक्षेची उत्तरं लिहायला पण सोपं जाईल. आणि तुमचा निकाल कशावर लागणार आहे? पूर्वचे गुणांवर लागणार आहे की मुख्यच्या गुणांवर लागणार आहे? ओके जगन्नाथ. मुख्यचे गुण प्लस मुलाखतीचे गुण. बरोबर. मुख्य जर आपण पास झालो तरच आपल्याला इंटरव्ह्यूला कॉल येईल. येस ऑर नो? हो सर. मात्र फक्त पाठांतर करून पूर्ववर पूर्व पास केल्या आणि मुख्यच्या मुख्य पेपर दिली तर तो विद्यार्थी मुख्य कधीही पास होऊ शकणार नाही किंवा अंतिम पदी चांगलं योग्य पद त्याला मिळू शकत नाही. कारण त्याचं लेखीमध्ये अडचण आहे. आणि लेखीची अडचण त्याची कशामुळे निर्माण झाली? कारण की त्याने काय केलेलं नाही? व्यवस्थित समजून ते घेतो. मुद्दे समजून एकमेकांशी इंटर रिलेटेड करून ते लक्षात ठेवण्यासाठीची पद्धत अभ्यासाची विकसित केलेली नाही. कळालं? हो सर. आणि मेन अडचण काय माहिती का? मेन अडचण अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही पूर्व परीक्षा देतात, येत्या लक्षात, ज्या वेळेला पूर्व परीक्षेचे जे फॅक्ट्स असतात त्या फॅक्ट्स पेक्षा वेगळी भूमिका तुम्हाला मुख्य परीक्षेत मांडावी लागते. कळत आहे? हो सर. आता मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेला फॅक्ट्स म्हणजे काय मांडलेलं आहे? आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. समानतेचा हक्क कलम क्रमांक 14. उपघटक कायद्यासमोर समानता, कायद्याने समानता आणि कायदे राज्य असं आहे. बरोबर. हो सर. असं आपण पूर्व परीक्षेला पाठ करून घेतलेलं आहे. बरोबर. हो सर. आता मुख्यसाठी जर प्रश्न विचारला गेला की सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार समानतेच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक पातळी खालावली आहे, चर्चा करा असा प्रश्न विचार. ठीक आहे. हो सर. आता याचं उत्तर आपल्याला 100 शब्दामध्ये लिहायचं आहे. आता आपण पाठ काय करून ठेवलेलं आहे? समानतेचा हक्क म्हणजे काय, समानता म्हणजे काय, समानतेच्या 14व्या कलमामध्ये कोणकोणते उपकल्म येतात किंवा उपघटक येतात, कायद्यासमोर समानता, कायद्याने समानता, कायद्याचं राज्य. आता इथं सर्वोच्च न्यायालयाने जे ऑब्झर्वेशन नोंदवलेलं त्याच्यावरचा डायरेक्ट प्रश्न विचारून टाकले. या उत्तरामध्ये मांडताना तुम्हाला हे काय माहिती आहे याच्यापेक्षा समानताचा दृष्टिकोन धोरणात्मक पातळी खालवलेली आहे. समानतेच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक पातळी खालवली आहे. हा पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यावा लागेल की समानता पाळणं बंधनकारक आहे कलम क्रमांक 14 नुसार आणि ही राज्याची जबाबदारी आहे. आणि राज्य ही जबाबदारी धोरणातून पूर्ण करत असते. पॉलिसी धोरणं तयार करून पूर्ण करत असते. मात्र सध्याच्या आधारे आपल्याला असं दिसतं की कायद्यासमोर समानतेसाठी उदाहरणं मांडावी लागतील की ती कसं होत नाहीये, कायद्याने समानता कशी राखली जात नाहीये, कायद्याचं राज्य राहिलेलं नाही याचं काय निरीक्षणं आहेत, हे तिघही टप्पे एक्सप्लेन करावे लागतील समानतेसह. आता याच्यामध्ये फॅक्ट्स मांडून चालतील का? सॉरी, फक्त फॅक्ट्स हे याला हे हे कलम आहे, हे हे उपघटक आहे एवढं मांडून चालेल का? नाही सर. ज्याला ही संकल्पना समजलेली असेल आणि या समजलेल्या फॅक्ट्सच्या आधारे करंट अफेअरची जो जोड देईल
त्याच्यानुसार कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन आणि करंट अफेअरची व्यवस्थित मांडणी करेल, त्याच्या लिखाणाला जास्त मार्क मिळतील. कळालं? हो सर. म्हणून स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. महत्वाचे म्हणण्यापेक्षा तो तुमचा ऑक्सिजन आहे असं म्हणावं लागेल. येते लक्षात? आणि पर्टिक्युलरली जर एमपीएससीचं बघितलं तर आता राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर झाला 100 प्रश्नांचा, गट ब चा पेपर झाला 100 प्रश्नांचा. येस ऑर नो? हो सर. दोघही 100-100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आणि एक प्रश्न 1 गुणांना, म्हणजे असे 100 गुणांचे प्रश्न होते. येस ऑर नो? हो सर. सॉरी, इथं 2 गुणांचा होता राज्यसेवेला. ठीक आहे. पण हो प्रश्न सर. संख्या सारखी होती की नाही दोघं ठिकाणी? हो येस. सर. येस ऑर नो? हो सर. मग या राज्यसेवेला 100 पैकी किती प्रश्न स्टेट बोर्डामधून विचारली होती? तर 35 ते 38. किती प्रश्न? 35 ते 38. सगळे विषय मिळून जनरल स्टडीज बद्दल बोलतो. गट ब ला 100 पैकी 30 प्रश्न स्टेट बोर्डामधून. हे आपण पेज नंबर सकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. येस ऑर नो? हो सर. म्हणजे या ठिकाणी 35 ते 38 प्रश्न म्हणजे मार्क किती झाले, गुण किती झाले? 70. इथे झाले 30. बरोबर? हो सर. आणि नियर अबाउट तुम्हाला कट ऑफ प्राप्त करायला राज्यसेवेला किती गुण अजून मिळवावे लागतील? +30, म्हणजे 100 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं. येस ऑर नो? हो सर. आणि संयुक्त गट ब ला किती पर्यंत पोहोचायचं आहे? 50 पर्यंत, म्हणजे इथे +20 पाहिजे. येस ऑर नो? हो सर. हे फक्त पूर्वचं गणित झालं. हा पूर्वचा टप्पा पार झाला की मग मुख्य. येस ऑर नो? हो सर. म्हणजे या ठिकाणी स्टेट बोर्ड किंवा त्या बेसिक पुस्तकांचं महत्व तुम्हाला टाळून चालणार नाही. आणि टाळून म्हणण्यापेक्षा पाठ करून घेईल, होऊन जाईल अशा भरोशावर आपल्याला राहता येणार नाही.